नमस्कार सर्वांना. मी शुभांगी. भगवद्गीतेचा 3रा अध्याय आपण बघत होतो. त्याचा शेवटचा भाग आला आहे. शेवटचे 4 श्लोक आज आपण पाहणार आहोत आणि ह्या अतिशय महत्त्वाच्या अध्यायाचा थोडक्यात सारांशही आपण बघूया. श्लोक क्रमांक 40. इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. अर्थात इंद्रिये, मन आणि बुद्धी ही कामविषयांची निवासस्थानं आहेत. त्यांच्या मदतीनं तो काम माणसाचं ज्ञान झाकून ठेवून त्याला भुरळ पाडतो, मोहित करतो. मन हेच इंद्रियांच्या सर्व कृतींचं केंद्र आहे आणि तेच इंद्रिय कृतींना नियंत्रित करतं. श्लोक क्रमांक 41. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिह्येनै ज्ञानविज्ञाननाशनम्. अर्थात म्हणून हे भरतश्रेष्ठा, तू आधी इंद्रियांवर ताबा मिळव. ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या ह्या महापापी कामभावनेचा निश्चयपूर्वक पूर्णपणे त्याग कर. या ठिकाणी आपण एक गोष्ट समजून घेऊया की ज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान. आत्मा म्हणजे शरीर नव्हे, हे ते ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे आत्म्याचं स्वरूप आणि त्याचा परमात्म्याशी असलेला संबंध याचं विशेष ज्ञान आणि त्याची अनुभूती. श्लोक क्रमांक 42. इंद्रियाणि पराण्याहुर् इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धेः परतस्तु सः. अर्थात इंद्रियांना या स्थूल शरीराच्या पलीकडचे म्हणजेच श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटलं जातं. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आणि सूक्ष्म आहे. मनाच्याही पलीकडे बुद्धी आहे आणि जो बुद्धीहूनही श्रेष्ठ व सूक्ष्म आहे तो आत्मा आहे. म्हणजेच आत्मा हा बुद्धी, मन आणि इंद्रियांचा स्वामी आहे. तोच भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो. श्लोक क्रमांक 43. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. अर्थात हे पराक्रमी अर्जुना, अशा रीतीनं बुद्धीहून श्रेष्ठ आणि सूक्ष्म असणाऱ्या आत्म्याला समजून घे. आध्यात्मिक बुद्धीद्वारे स्वतःचं अंतःकरण चांगलं ताब्यात ठेव आणि कामरूपी अजंक्य शत्रूवर विजय मिळव. इथे श्रीमद भगवद्गीतेचा 3रा अध्याय संपन्न झाला आहे. याचं नावच कर्मयोग आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्ण कर्माचं आणि कर्मयोगाच्या वृत्तीचं महत्त्व सांगतात. ह्या अध्यायातून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यापैकी ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण खरंच शिकायला हव्यात. कोणतंही कर्म करण्यासाठी बुद्धीच्या पैलूंचा समजून वापर करायला हवा. आपल्यासमोर कशीही परिस्थिती आली तरी शांत, सतर्क राहणं आवश्यक आहे. म्हणजेच आपण समत्व बुद्धीनं वागायला हवं. स्वतःमधील सामर्थ्य, कौशल्य जाणून घ्यायला हवं. आत्मविश्लेषण आपण करायला हवं. आपली कोणतीही कृती मोठ्या आदर्श गोष्टीसाठी समर्पित करण्याचा विचार आपण ठेवायला हवा. भूतकाळातील घटना, प्रसंग, चुका ह्यांना फार महत्त्व देऊ नये.
तसंच भविष्याचा अतिविचारही करू नये. वर्तमानातलं आपलं कर्म मात्र आपण उत्तमच करायला हवं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिणामांची चिंता न करता निरंतर काम करत राहणं. त्यातून जे काही परिणाम येतील त्यांचा भगवंताचा प्रसाद म्हणूनच आपण स्वीकार करावा. अशा प्रकारे हा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आपण पाहिला आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.